सौर ऊर्जा प्रकल्पाखाली झालेल्या विनापरवाना वृक्षतोडीची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी. श्री सुनील माने यांची मागणी. हिंगोली तालुक्यातील दाटेगाव, डिग्रस, करहाडे, राहुरी बुद्रुक, राहुरी खुर्द, संतूक, पिंपरी या परिसरामध्ये टाटा पॉवर या कंपनीमार्फत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाखाली 1200 एकरवर झालेल्या विनापरवाना वृक्षतोडीची तात्काळ चौकशी करण्याची मागणी सुनील माने या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी करोडो रुपये निधी देत असते, पण टाटा पॉवर या सौर ऊर्जा प्रकल्पाकडून 1200 एकरवर असलेल्या वृक्षतोडीची शासनाने व वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून ज्यांनी वृक्षतोड केली त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सुनील माने यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, तहसीलदार, वन विभाग वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा केली आहे. शेतकऱ्यांनी एखाद्या बांधावरचे सुनील तानाजी एक झाड तोडले तर वनाधिकारी व पोलिसांकडून कार्यवाही होते, पण 1200 एकरवर असलेली वृक्षतोड करणाऱ्यांवर कार्यवाही का होत नाही याबद्दल सुनील माने यांनी वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई का होत नाही याबद्दल शेतकरी वर्गातून मोठी नाराजी व्यक्त केली. दरवर्षी या परिसरात तापमान कमी असतं, पण यावर्षी झालेल्या वृक्षतोडीमुळे अत्यंत तापमानामध्ये वाढ झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंबे, चिंच, जांभूळ, मोहन इत्यादी प्रकारचे अत्यंत उपयुक्त असे वृक्ष होते, पण हे वृक्ष तोडून सुद्धा वृक्षतोड करणाऱ्यांवर कार्यवाही का होत नाही हा प्रश्न समोर येत आहे. एवढे उपयुक्त वृक्ष तोडून सुद्धा शेतकऱ्यांना ते वृक्षतोड केलेल्या वृक्षाचा सुद्धा मिळाला नाही याबद्दल शेतकरी वर्गामध्ये फार मोठी खंत व्यक्त होत आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली झालेल्या वृक्षतोडीची सखोल चौकशी न झाल्यास सुनील माने यांच्याकडून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली प्रतिनिधी शिवाजी प्रूफ. आपला परिचय. सुनील तानाजी माने, मी राहणार दाटेगावकर, तालुका जिल्हा हिंगोली. इथं दाटेगाव इथे जे सौर ऊर्जा प्रकल्प झाले, दाटेगाव, डिग्रस, पिंपरी, संतूर, केसापूर, राहुरी, तसेच या 1200 एकरावर झाडतोडी झालेली आहे टोटल पूर्ण. याच्यावर मी निवेदनाद्वारे मागणी केली की हे झाड कशा तर बिना परवाना तोडल्याने फॉरेस्ट विभाग, वन विभागाकडे निवेदन दिले 2 वेळा आणि कलेक्टर साहेबाकडे निवेदन, जिल्हा निवेदन दिले आणि तहसीलदार साहेबाकडे निवेदन दिले. याचाही कोणताही पाठपुरावा त्यांनी केलेला नाही. अजून केस झाले नाही. एवढे झाड तोड झाले 1200 एकरात, हे कोणाच्या आधारे झाले हे आम्हाला काय कळत नाही, यात लक्षात नाही. तुम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प जे राबलेला आहे हिंगोली तालुक्यामध्ये, तर त्या प्रकल्पवाल्यांनी वृक्षतोड केली हे तुम्हाला कधी जाणवलं आणि तुम्हाला कोणीकडून माहिती मिळाली आणि त्याचा काय तुमच्याकडे प्रूफ? शेतकऱ्याला आमच्याकडे प्रूफ म्हणजे वन विभागाकडून माहिती अधिकारी त्यांचे मी निवेदन पाठपुरावा केला, तर त्याच्या अधिकारात त्यांनी वन विभागाने आम्ही कोणतीही परवानगी दिली नाही म्हणून यांचं प्रूफ पत्र माझ्याकडे अवेलेबल केलं मी त्यांच्याकडे माहिती अधिकाराखाली. तर अशा बिना परवाना 1200 एकरावर झाडतोडी झाली. याच्याने भरपूर उष्णतेची लाट आलेली. आता त्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या वृक्षतोडीत कोणते झाडं प्रामुख्याने? त्याच्यात बीप, जांभळून, आंबा, चीज असे बरेच वनस्पत्या त्याच्यात होत्या. ते तोडल्या, पूर्ण चक साफ करून टाकले. आता रोज जनावरं पूर्ण शेताने येत आहेत. यांचा कोणतीही व्यवस्था केलेली नाही, पाण्याची काहीच नाही. आणि शेतकऱ्यांनी जर एखादंही बी जर आपल्या वखर किंवा जू बनवायसाठी जर शेतातून लाकूड जर तोडलं तर वन विभागाला लगेच माहिती होते. मग आत्ता 1200 एकरावर झाड तोडणी झाल्यात तर कुणालाच कसं वन विभाग काय झोपलेले आहे, काय संशय व्यक्त होते, कुठं विकल्या गेलेल्या आहे काय वन विभाग, यांचाच संशय खंत होतं. 1200 एकरात आत्तापर्यंत कुणीही आलेलं नाही, त्यांना माहितीच नाही म्हणतात, असं वन विभागाला सांगतात, माहिती देतात. आता एकंदरीत तुमची मागणी काय? आमची एकंदरीत जे कठोर कारवाई करावी, कंपनी टाटा पॉवर या कंपनीवर कठोर कारवाई करावी. कारवाई झाल्याच्या बाद शेतकऱ्याला तर मोबदला भेटलाच नाही आणि जे झाडं तोडले त्याच्या बदल्यात, एका झाडाच्या बदल्यात 50-50 वर्ष झाडं तोडलेले आहेत, त्याच्या बदल्यात 5-5 झाडे लावून आणि 5 वर्ष संगोपनाची जबाबदारी कंपनी उठवावी आणि ते बिन छोटे झाडं नाही, 10 ते 12 फुटाची झाडं प्रत्येकही लावावी, ही आमची मागणी आहे. नाही जर कंपनीने जर नाही ऑफिसने जर केस केली तर आमरण उपोषणाचा इशारा मी आजच देतो. मी आमरण उपोषण करण्यास तयार आहे.